नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस भरतीकरिता अत्यंत महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत. आजचा प्रश्नसंच भाग क्रमांक 5 आहे. प्रश्न क्रमांक 1. अणुभट्टीमध्ये जड पाण्याचे कार्य काय असते? उत्तर आहे न्यूट्रॉनचा वेग कमी करणे. प्रश्न क्रमांक 2. विविध प्रकारच्या काचेच्या निर्मितीमध्ये वापरला जाणारा मुख्य घटक कोणता आहे? उत्तर आहे सिलिका. प्रश्न क्रमांक 3. बियर साठवण्यापूर्वी त्यात कोणता वायू मिसळला जातो? उत्तर आहे CO2. प्रश्न क्रमांक 4. ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी साधारणपणे काय वापरले जाते? उत्तर आहे सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 5. लिंबाचे पाणी हवेत ठेवल्यास ते कशामुळे दुधाळ होते? उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 6. जड यंत्रामध्ये कोणता पदार्थ वंगण म्हणून वापरला जातो? उत्तर आहे ग्रॅफाइट. प्रश्न क्रमांक 7. हिऱ्याचा रत्न म्हणून वापर कोणत्या गुणधर्मावर अवलंबून आहे? उत्तर आहे अपवर्तनांक. प्रश्न क्रमांक 8. ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी साधारणपणे काय वापरले जाते? उत्तर आहे सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 9. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 10. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 11. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात? उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 13. जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते? उत्तर आहे पृथ्वी. प्रश्न क्रमांक 14. सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील ग्रह कोणता? उत्तर आहे पृथ्वी. प्रश्न क्रमांक 15. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 16. सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता? उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 17. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? उत्तर आहे परिवलन. प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात? उत्तर आहे परिभ्रमण. प्रश्न क्रमांक 19. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता? उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 20. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर उत्तर आहे बुध. प्रश्न क्रमांक 21. सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता? उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 22. मंगळाच्या 2 उपग्रहाची नावे कोणती? तर उत्तर आहे फोबॉस आणि डिमॉस. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मंगळ. प्रश्न क्रमांक 24. गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे? उत्तर आहे 1397 पटीने. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 26. सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? उत्तर आहे गुरु. प्रश्न क्रमांक 27. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? उत्तर आहे शनी. प्रश्न क्रमांक 28. युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे प्रजापती. प्रश्न क्रमांक 29. गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे बृहस्पती. प्रश्न क्रमांक 30. नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे वरुण.
प्रश्न क्रमांक 31. नेपच्यून ग्रहावरील एक ऋतू किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 41 वर्ष. प्रश्न क्रमांक 32. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? उत्तर आहे बुध व शुक्र. प्रश्न क्रमांक 33. सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 34. सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे? उत्तर आहे 14,96,00,000 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 35. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे? उत्तर आहे 3,84,000 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 36. सूर्यकिरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? उत्तर आहे 8 मिनिटे 20 सेकंद. प्रश्न क्रमांक 37. चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो? उत्तर आहे 1.3 सेकंद. प्रश्न क्रमांक 38. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? उत्तर आहे 6,000 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 39. चंद्राप्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात? उत्तर आहे शुक्र. प्रश्न क्रमांक 40. चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? उत्तर आहे 50 मिनिटे. प्रश्न क्रमांक 41. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो? उत्तर आहे 59%. प्रश्न क्रमांक 42. पृथ्वीचा परिवलन कालावधी किती असतो? उत्तर आहे 23 तास 56 मिनिटे 4 सेकंद. प्रश्न क्रमांक 43. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती असतो? उत्तर आहे 365 दिवस 5 तास 48 मिनिटे 54 सेकंद. प्रश्न क्रमांक 44. पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे? ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तालगत फुगीर. प्रश्न क्रमांक 45. चिमणी घरटे बांधत होती या वाक्याचा काळ ओळखा. उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 46. मनाचे श्लोक कोणी लिहिले? उत्तर आहे संत रामदास. प्रश्न क्रमांक 47. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? उत्तर आहे इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक 48. युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने लावला? उत्तर आहे विल्यम हर्बल. प्रश्न क्रमांक 49. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 50. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? उत्तर आहे जस्त. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा.